थेट आपण जाणार आहोत थलपतीच्या घराबाहेर। तिकडे एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी तन्मय आपल्या सोबत आहेत। वणक्कम तन्मय, काय माहोल आहे तिकडे? अगदी वणक्कम सौरभ। आणि आपण बघतोय की माहोल आता खरं तर विजयनी बनवलेला आहे। आत्ताचं जे चित्र आहे ते बघता त्रिशंकू परिस्थिती जरी असली तरी विजय कशा पद्धतीत आपली गेम पुढचा खेळतो आणि कशा पद्धतीत राजकारण करतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कारण आता हाच जर पॅटर्न कायम राहिला तर आत्ता साधारणतः 106 सीट्सवरती TVK हा पक्ष आहे, तसंच 55 DMK आणि 54 AIDMK, त्यामुळे नेक टू नेक फाईट पाहायला मिळते। त्यामुळे विजय जर हे चित्र कायम राहिलं तर विजय कोणाची सोबत घेणार, कोणाच्या सोबतीनं सरकार स्थापन करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि रंजकही असणार आहे। मी आत्ता त्याच्या घराबाहेर आहे। घराबाहेर सध्या तरी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात आहे। त्याचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्या पॉकेट्समध्ये त्यांच्या मतदारसंघात ते जल्लोष करताना पाहायला मिळतात। मात्र सध्या तरी विजयच्या घराबाहेर तसं म्हणायला गेलं तर शांतता आहे। विजयच्या घराच्या आतले सगळेजण, त्याचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। नुकताच त्रिशा आता घराबाहेर पडलेली पाहायला मिळाली थोड्या वेळापूर्वी। सकाळी मात्र ॲस्ट्रॉलॉजर त्याचे ज्यांनी हे प्रेडिक्शन केलं होतं की TVK हा पक्ष सत्तेत येईल, ते देखील येऊन गेले, विजयची भेट घेऊन गेले आणि त्यांनी देखील येताना शाल आणि मोठा बुके आणला होता। त्या व्यतिरिक्त सध्या तसं बघायला गेलं तर फक्त कार्यकर्ते जल्लोष करताना पाहायला मिळतात। सध्या तरी त्याच्या घराबाहेर तसं म्हणायला गेलं तर फक्त पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळानंतर मात्र हे चित्र बदलू शकतं आणि विजय इथे कधी पोहोचणार आहे याची उत्सुकता देखील प्रचंड शिगेला पोहोचलेली आहे। सगळेच जण त्याची वाट बघतायत, त्याचे फॅन्स देखील त्याची वाट बघतायत। आता विजय कसं काय म्हणणार, काय संदेश देणार आपल्या मतदारांना हे देखील पाहण्याची उत्सुकता आहे, त्याची उत्सुकता लागलेली पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अपडेट्स आम्ही तन्मय तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।